MPSC परीक्षेच्या बाबतीत इतर विषयांच्या तुलनेत थोडासा कठीण वाटणारा, प्रेडिक्ट करायला अवघड जाणारा विषय म्हणजे सायन्स. सायन्सचे बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत त्यांचा रेफरन्स नक्की काय आहे हे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही. पण जर तुम्ही प्रॉपरली स्टेट बोर्ड अभ्यासले असतील तर MPSCला विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे ना कुठेतरी स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आजचं हे जे लेक्चर आहे ते सायन्स स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, इयत्ता 10वीचं पुस्तक आहे माझ्याजवळ. या 10वीच्या पुस्तकातून मी काही प्रश्न काढलेले आहेत आणि वन लाईनर क्वेश्चन्स असतील. तर त्या क्वेश्चन्सच्या माध्यमातून आपण जे क्वेश्चन्स आपल्याला थोडेसे डिफिकल्ट वाटतात किंवा आपल्या रेफरन्स बुकमध्ये आपल्याला तो डाटा सापडत नाही बऱ्याचदा किंवा वाचताना आपल्याकडून राहून जातो, त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर काही क्वेश्चन्स मी घेऊन आलेले आहे, बट यावेळेला क्वेश्चन आणि आन्सर या फॉर्मॅटमध्येच हे लेक्चर असणार आहे. ऑप्शन्स नाही आहेत, कारण थोडीशी वेळखाऊ पद्धत होती. म्हणजे जर ऑप्शन्स परत काढत बसायचं म्हटलं तर खूप वेळ गेला असता. त्याच्यापेक्षा डाटा तुमच्यापर्यंत येणं इम्पॉर्टंट वाटलं म्हणून क्वेश्चन आणि आन्सर या फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर असेल. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, जर तुम्हाला याची उत्तरं माहिती असतील तर कमेंटमध्ये त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. अँड लेक्चरच्या एंडला तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश या जीवाणूंच्या मदतीने विरजन वापरून तयार केलेल्या दह्याला योगर्ट असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की दह्याला योगर्ट असं सुद्धा म्हटलं जातं, पण एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या साह्याने त्याचं विरजन वापरून जे दही तयार केलं जातं त्याला योगर्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो इंग्लिशमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन हवा असेल, योगर्ट इज द कर्ड प्रोड्युस्ड बाय फर्मेंटेशन विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. कुठला बॅक्टेरिया आहे तर त्याचं उत्तर असायला पाहिजे लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूच्या मदतीने म्हणजे फर्मेंटेशन करून जर समजा तयार झालेलं जे दही असेल तर त्याला योगर्ट असं म्हटलं जाईल. पुढचा प्रश्न आहे, हल्ली कवकांपासून डॅश डॅश हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. जे चीज आपण खातो तर ते सुद्धा त्या चीजसाठी कवकांचा वापर केला जातो. त्या कवकांमधलं कुठलं असं एक विकर आहे जो वापरून हे चीज बनवलं जातं, तर त्याचं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर आहे प्रोटीएज. प्रोटीएज. सरळ सरळ असे क्वेश्चन्स येतात. स्टॅफिलोकॉकसचा क्वेश्चन तुम्हाला आठवत असेल, पराशर पद्धतीचा प्रश्न एक आलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे. आय थिंक क्लोस्ट्रिडियमबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर ते प्रश्न असे स्टेट बोर्डमधून येत असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 12 ते 18 महिने मुरलेले एकदम कडक चीज म्हणजे डॅश डॅश चीज होय. अशा प्रकारचं चीज जे 12 ते 18 महिने मुरलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? तर ते चीज असतं पार्मेसान चीज. पार्मेसान चीज हा सगळा डाटा स्टेट बोर्डमध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पाव तयार करताना ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर डॅश डॅश व इथेनॉलमध्ये होते. ज्यावेळेला पाव तयार केला जातो ना त्यावेळेला पिठामध्ये जे आहे ईस्ट जे आहे त्याच्यामुळे कर्बोदकांचं किण्वन होतं आणि मग या किण्वन झाल्यामुळे म्हणजे फर्मेंटेशन होतं आणि याच्यामुळे शर्करा जी असते, जी शुगर असते, तिचं रूपांतर 2 घटकांमध्ये होतं. त्यातला एक घटक आहे इथेनॉल आणि दुसरा घटक कुठला आहे? तर अर्थात याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि या कार्बन डायऑक्साईडमुळेच जो पाव फुगतो किंवा आपण म्हणतो ना की असं जाळीदार बनतो, तर त्याच्या पाठीमागे रिझन असतं हे कार्बन डायऑक्साईडचं तयार होणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, रासायनिकदृष्ट्या विनेगर म्हणजे 4% डॅश डॅश. केमिकली विनेगर इज 4% डॅश डॅश. असं सेंटेन्स स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. तर विनेगरचं रासायनिक नाव काय आहे? अर्थातच ॲसेटिक ॲसिड. तुम्हाला काय करायचं, ॲटलिस्ट 10 ॲसिड्स अशी ज्यांना वेगळ्या नावाने ओळखलं जातं, जसं खाण्याचा सोडा नाही, ते क्लोराईडमध्ये जातं. काही ॲसिड ज्यांना वेगळ्या नावाने ओळखलं जातं, अशा ॲटलिस्ट 10 ॲसिड जे आहेत त्यांची नावं तुम्ही कमेंट करा किंवा ॲटलिस्ट बुकमध्ये दिलेली जी आहे तुमच्या रेफरन्स बुकमध्ये ती वाचून ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हा एक क्वेश्चन आहे जो बनू शकतो. ठीक आहे. फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळातील स्टार्च अशा कार्बनी पदार्थांचे सॅक्रोमायसिस सेरेविसी ह्या कवकाच्या साह्याने किण्वन करून डॅश डॅश हे अल्कोहोल मिळवले जाते. याचं रिझन आहे हा प्रश्न विचारला जाण्याचे की हे जे अल्कोहोल मिळवलं जातं याचा वापर अलीकडे फार वाढलेला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर इथे जो क्वेश्चन बनेल तुम्हाला, याचं उत्तर तर इथेनॉल आहे, पण इथे जो प्रश्न बनेल तुम्हाला कदाचित हे बाकी सगळं दिलं जाईल,
मे बी साखर कारखान्यातल्या ऊसाची मळी वापरून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवलं जातं. त्याच्यासाठी कुठल्या कवकाचा वापर केला जातो असा प्रश्न विचारला जाईल. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे नाव जे आहे ते लक्षात ठेवा. सॅक्रोमायसिस सेरेविसी. पुढचा प्रश्न आहे, गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणाचे डॅश डॅश कवकाच्या साह्याने किणवण करून सोया सॉस बनवतात. सोया सॉस कसा बनवला जातो? सायन्सचे जे क्वेश्चन्स येतात ना ते उपयोजनात्मक येतात, की केमिस्ट्रीचा वापर कुठे करण्यात आलेला आहे, फिजिक्सचा वापर. फिजिक्समध्ये तसं येत नाहीत फारसे, बट केमिस्ट्रीचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स त्याचा वापर कुठे कसा झालेला आहे याच्यावरती विचारले जातात. सो गहू आणि तांदळाचं पीठ जे आहे, गहू आणि तांदळाचं पीठ आणि सोयाबीन यांच्या मिश्रणाचं, गहू किंवा तांदळाचं पीठ आणि सोयाबीन यांच्या मिश्रणापासून सोया सॉस तयार केला जातो. त्याच्यासाठी एका कवकाचा वापर केला जातो. ते कवक कोणतं असं विचारलेलं आहे. तर ॲस्परजिलस ओरायझी हे त्याचं उत्तर असेल. ॲस्परजिलस ओरायझी असा प्रश्न पण विचारला जाईल, की ॲस्परजिलस ओरायझी जे आहे त्याचा वापर करून डॅश डॅश सॉस बनवला जातो. बाकी सगळी माहिती दिलेली असेल. सो याचा वापर करून सोया सॉस जो आहे तो बनवला जातो. पुढचा प्रश्न आहे, आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सूप यांना दाटपणा म्हणजे जो चिकटपणा किंवा कठीणपणा येतो तो आणण्यासाठी काय वापरलं जातं? कुठलाही पदार्थ याच्यापैकी आईस्क्रीम असेल, पुडिंग असेल, चॉकलेट्स असेल, तर यांना दाटपणा आणण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा डिंक वापरला जातो. त्या डिंकाला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं झॅन्थॅन डिंक. झॅन्थॅन डिंक. मग आता हा जो झॅन्थॅन डिंक आहे त्याच्याबद्दलचाच पुढचा प्रश्न आहे. स्टार्च व मळीचे डॅश डॅश प्रजातींकडून किणवण घडवून आणले जाते आणि त्याच्यापासून झॅन्थॅन डिंक जो आहे तो बनवला जातो. स्टार्च आणि मळी यांचं काय केलं जातं? डॅश डॅश या प्रजातींकडून किणवण घडवून आणलं जातं. झॅन्थॅन गम इज प्रोड्युस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड माल्ट बाय स्पेसीज. कुठल्या स्पेसीज आहेत त्या? तर झॅन्थोमोनास या ज्या प्रजाती आहेत त्यांच्याकडून त्याचं फर्मेंटेशन घडवून आणून त्याच्यापासून झॅन्थॅन डिंक जो आहे तो तयार केला जातो. पुढचा प्रश्न आहे, रिफामायसिन हे जे प्रतिजैविक आहे ते कशाच्या विरुद्ध प्रभावी ठरतं? ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो. तर कुठला रिफामायसिन या अँटीबायोटिकचा डोस जो आहे तो कुठल्या आजाराविरुद्ध दिला जातो? कुठल्या आजारासाठी तो प्रभावी ठरतो? तर ते आहे ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण TB किंवा क्षयरोग असं म्हणतो. उत्तर असायला पाहिजे क्षयरोग. क्षयरोग आयोगाचा फेवरेटवाला आजार आहे. मलेरिया पण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वण करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ इंधन आहे. असं कुठलं किण्व आहे की जे काय करतं, ऊस जे आहे, ऊसाची जी मळी आहे त्याचं फर्मेंटेशन घडवून आणतं, किण्वण घडवून आणतं आणि त्याच्यामुळे मिळणारं जे इथेनॉल आहे तर ते एक स्वच्छ इंधन मानलं जातं. तर इथे तुम्हाला ते किण्व विचारलेलं आहे. तर ते किण्व असायला म्हणजे, किण्व म्हणजे इस्ट असतं. ठीक आहे, किण्व म्हणजे इस्ट. तर असं कुठलं इस्ट आहे? तर त्याचं उत्तर असेल सॅक्रोमायसिस. सॅक्रोमायसिस उत्तर लक्षात ठेवा. सॅक्रोमायसिस सेरेविसी आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, प्लास्टिकच्या बाटल्या या डॅश डॅश या रासायनिक पदार्थापासून बनलेल्या असतात. प्लास्टिकच्या बाटल्या कशापासून बनलेल्या असतात? हा प्रश्न दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो. पीईटीचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा हे वापरलं जातं कशासाठी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट पॉलिस्टर असं त्याला म्हटलं जाईल. पीईटी या रासायनिक पदार्थापासून प्लास्टिकच्या बाटल्या ज्या असतात त्या बनलेल्या असतात. पुढचा प्रश्न आहे, डॉम्झस्की आणि मेयर यांनी डॅश डॅश पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. आपण जेव्हा प्राण्यांचं वर्गीकरण अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला कार्ल लिनियस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जॉन रे हे नाव तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कार्ल वूज यांनी जे काही सृष्टीचं वर्गीकरण केलेलं आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सजीवांचं वर्गीकरण. सो जैवविविधता बायोडायव्हर्सिटी नावाचा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, सायन्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. सगळे शास्त्रज्ञ त्यांनी केलेलं जे काही वर्गीकरण आहे आणि आपल्याला कठीण वाटणारे जे पॉईंट्स आहेत ते सगळे तुमचे तोंडपाठ होऊन जातील जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं तर. सो ते लेक्चर पहा, लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देऊन देईन. ठीक आहे. सो डॉम्झस्की आणि मेयर यांनी सुद्धा प्राणी वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी कुठल्या पद्धतीचा अवलंब केला किंवा कशावरती आधारित हे वर्गीकरण होतं? तर ते उत्क्रांतीवादावरती आधारित असणारं वर्गीकरण आहे. थोडंसं वेगळं आहे प्रश्न, त्यामुळे बनू शकतो. पुढचा प्रश्न आहे, फायसेलिया या डिडारिया संघातील प्राण्याला काय म्हणून ओळखतात?
एक प्रश्न विचारला होता आयोगाने, उडणारे मासे. सो अशा प्रकारचा प्रश्न एखाद्या प्राण्याला वेगळ्या नावाने ओळखलं जात असेल. वर्म्समध्ये तर हे प्रश्न विचारलेच जातात की वेगळे वेगळे जे टेपवर्म कुठला आहे, जंतवर्म कुठला आहे, हुकवर्म कुठला आहे, या प्रकारे. सो हा प्रश्न बनू शकतो. फायसेलिया हा निडारिया संघातला प्राणी आहे. त्याला काय म्हणून ओळखतात, तर त्याला म्हटलं जातं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. प्रश्न असाही येईल की पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणून कुठल्या प्राण्याला ओळखलं जातं. फायसेलिया हा निडारिया संघातील प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे, समुद्रामध्ये प्रवाळ खडक जे असतात, हे खडक म्हणजे डॅश डॅश संघातील प्राण्यांची मोठी वसाहत समजली जाते. जे कोरल रीफ्स असतात तर ते कुठल्या प्राण्यांची वसाहत म्हणून ओळखले जातात, तर अर्थातच हे असतात निडारिया संघातले प्राणी. निडारिया संघातले जे प्राणी असतात, समुद्रामध्ये आढळणारे जे प्रवाळ खडक आहेत, ते निडारिया संघातल्या प्राण्यांची वसाहत म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, निडारिया संघालाच दुसरं एक नाव आहे, ते काय आहे ते कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲस्केरिस, फिलारिया वर्म, लुआलोआ हे कोणत्या संघामध्ये येतात. लुआलोआ डोळ्यातील जंत असतो, फिलारिया हत्तीपायाचा जंत असतो. हे प्रश्न विचारले जातात. आय थिंक मी जे सायन्सचं चॅलेंज आहे, सायन्सचे PYQ 2017 ते 2023चा एक कोर्स आहे आपल्या ॲपवरती, तिथे 2017 ते 2023पर्यंतचे सायन्सचे क्वेश्चन्स इन डिटेल असं एक्सप्लेन केलेले आहेत. तिथे ट्रिक्स पण दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो एक क्वेश्चन होता तो टेपवर्म, हुकवर्मचा, टिनिया सोलियमवाला, तर त्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी बाकीचे जे जंत आहेत, वर्म्स आहेत, त्यांना जी नावं आहेत ती कशी लक्षात ठेवायची, तर त्याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो हे कुठल्या संघामध्ये येतात, ॲस्केरिस असेल, फिलारिया, ॲस्केरिस पोटातील जंत असेल तर हे येतात ॲस्कीहेल्मिंथस या गटामध्ये, त्यांनाच राऊंड वर्म म्हणून ओळखतो आपण. पुढचा प्रश्न आहे, ऑर्थ्रोपोडा प्राण्यांचे जे बाह्य कंकाल आहे, स्केल्टन जे असते, एक्झोस्केल्टन, ते कशापासून बनलेलं असतं, कुठल्या प्रकारची शर्करा असते त्याच्यापासून हे बनलेलं असतं. तर ऑर्थ्रोपोडाचं जे आहे ते कायटिन या शर्करेपासून बनलेलं असतं. ठीक आहे, कायटिनपासून बनलेलं असतं. पुढचा प्रश्न आहे, असमपृष्ठरज्जू प्राण्यातील सर्वात हुशार प्राणी डॅश डॅश हा मोलुस्का या संघामध्ये येतो. ठीक आहे. नॉन कॉर्डेट्समध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात हुशार प्राणी कुठला आहे जो की मोलुस्का या संघामध्ये येतो, तर याचं उत्तर असायला पाहिजे ऑक्टोपस. ठीक आहे, याचं उत्तर काय असायला पाहिजे, ऑक्टोपस. ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यातील सर्वात हुशार प्राणी समजला जातो आणि तो येतो मोलुस्का संघामध्ये. मोलुस्का संघाची ट्रिक लक्षात ठेवण्यासाठीचा एक व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती आहे, एक रॅप आहे, एक सॉन्ग आहे. त्या सॉन्गमध्ये मोलुस्कामधले सगळे प्राणी, मोलुस्का संघाची जी पण वैशिष्ट्ये आहेत, मोलुस्का ही संज्ञा कोणी दिलेली आहे, मोलुस्का या संघामध्ये येणारे प्राणी, त्यांचं शरीर कुठल्या प्रकारचं असतं, शरीर रचना कशी असते, वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळं त्या ट्रिकमध्ये आहे. सो तो एक व्हिडिओ जर पाहिला आणि ते एक सॉन्ग जर तुमचं पाठ झालं, काही एक 10-12 ओळींचं गाणं आहे फक्त, त्या गाण्यातून अख्खा संघ तुमचा तोंडपाठ होतो. पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मोलुस्का संघातील प्राण्यांचे कवच कशापासून बनलेले असते. आता पहा, तुम्हाला मोलुस्काबद्दल प्रश्न येऊ शकतो, इकायनोडर्माटाबद्दल पण येऊ शकतो, ऑर्थ्रोपोडाबद्दल पण येऊ शकतो की त्यांचं कवच कशापासून बनलेलं असतं. तर मोलुस्काचं जे असतं ते कवच कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं असतं. ऑर्थ्रोपोडाचं जर आलं तर त्याचं उत्तर कायटिन असं असेल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संघातील प्राण्यांमध्ये प्रौढावस्थेत अरीय सममिती म्हणजे रॅडियल सिमेट्री आढळते, मात्र आळी अवस्थेमध्ये म्हणजे लार्वा स्टेजला जेव्हा ते असतात तेव्हा द्विपार्श्व सममिती आढळते, बायलॅटरल सिमेट्री आढळते. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. असा प्रश्न तर 100% बनू शकतो. स्टेट बोर्डमध्येही दिलं आहे आणि बॉडी सिमेट्रीवरती, त्याचबरोबर देहगुहा ज्याला आपण म्हणतो की एखादा प्राणी सिलोमेट आहे, असिलोमेट आहे की सुडोसिलोमेट आहे, याच्यावरती पण हा प्रश्न विचारतो. सो असा कुठला प्राणी संघ आहे की ज्याचे प्राणी तुम्हाला जनरली ॲडल्ट स्टेजला आल्यानंतर प्रौढावस्थेमध्ये रॅडियल सिमेट्री दाखवतात, ज्याला आपण अरीय सममिती म्हणतो, पण जेव्हा ते लार्वा स्टेजला असतात किंवा अळी अवस्थेमध्ये असतात त्यावेळेला मात्र ते द्विपार्श्व सममिती दर्शवत असतात. तर हा संघ आहे इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा या संघातील प्राणी असतात जे रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री या दोन्ही सिमेट्री दर्शवतात, पण वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळे. ठीक आहे. आणि याच्यातलं एक उदाहरण तारा मासा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ह्या प्राण्यांना सर्वसाधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणून ओळखतात. ॲकॉर्न कृमी असं कुठल्या प्राण्यांना म्हटलं जातं. फ्लॅटवर्म लक्षात राहतात, राऊंडवर्म जे आहेत ते लक्षात राहतात, पण हे जे आहेत सेगमेंटेड वर्म पण लक्षात राहतात, पण ॲकॉर्न कृमी, ॲकॉर्न वर्म असं कुठल्या प्राण्यांना ओळखलं जातं, तर ते प्राणी आहेत हेमिकॉर्डाटा या संघातील, हेमिकॉर्डाटा या संघातील प्राणी, ज्यांना ॲकॉर्न कृमी असं म्हटलं जातं.
पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्राण्याला असमपृष्ठ रज्जू म्हणजे हेमिकॉर्डाटा आणि समपृष्ठ रज्जू कॉर्डाटा या हे जे प्राणी आहेत यांच्यामधला दुवा म्हणून ओळखलं जातं. तो प्राणी ॲक्च्युली येतो हेमिकॉर्डाटामध्ये, पण त्याला हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा यांच्यामधला दुवा म्हटलं जातं, कारण या दोन्ही संघाचे जे गुणधर्म आहेत ते त्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो प्राणी आहे बॅलॅनोग्लॉसस. बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी आहे जो हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा या दोन संघांमधला दुवा म्हणून ओळखला जातो. सो तसे बाकीचे जे दुवे आहेत, जसं निओपिलिना जिवंत जीवाश्म आहे, निओपिलिना गॅलियथी मोलुस्काच्या ट्रिकमध्ये दिलेला आहे, तर ते पाहून ठेवा. ठीक आहे. जिवंत जीवाश्माच्या बाबतीत पण म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी 100 डेजमध्ये डिस्कशन घेतलेलं होतं त्यावेळेला मी सांगितलेलं जिवंत जीवाश्माची जी वेगवेगळी उदाहरणे आहेत, इकायनोडर्माटामधले काही प्राणी आहेत, त्याच्यानंतर ऑर्थ्रोपोडामध्ये मोलुस्कामध्ये आपल्याला प्राणी आढळतात जे जिवंत जीवाश्म म्हणून ओळखले जातात. वनस्पतींचं वर्गीकरण अभ्यासताना सुद्धा झिंकगो बायलोबा आहे, ही वनस्पती जिवंत जीवाश्म म्हणून ओळखली जाते. तर अशी जी उदाहरणं आहेत ती एका बाजूला काढून ठेवा, तिथे क्वेश्चन्स बनू शकतात. पुढचा प्रश्न आहे, पेशीवर संशोधन करणारी इन्स्टेम संस्था कुठे आहे? पहा, हा प्रश्न का बनू शकतो? लास्ट टाइम आयोगाने एक प्रश्न विचारलेला, मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे, 2022ला और 2023ला काहीतरी प्रश्न आहे, तिथे पण एक संस्था अशी विचारलेली होती आणि आय थिंक टायफॉइडशी रिलेटेड प्रश्न होता. तर अशा प्रकारची जर एखादी संस्था विचारली तर आपल्याला वाटतं की हे कुठून आलं? एक तर ते चर्चेमध्ये असतं किंवा स्टेट बोर्डमध्ये असतं. सो इन्स्टेम हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. इन्स्टेम ही जी संस्था आहे ती बँगलोरू या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. बँगलोर या ठिकाणी इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन असं त्याचं फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे, असा प्रश्न पण बनतो कारण लास्ट टाइम आयोगाने एक प्रश्न विचारलेला की जे चिप्स वगैरे असतात, चिप्सचे पॅकेट वगैरे, त्या पॅकेटमध्ये जी हवा असते तो कुठला वायू असतो, या टाईपचा क्वेश्चन. सो इथं स्टेम सेलचे जतन करण्यासाठी त्यांचे नमुने गोळा करून छोट्या छोट्या कुप्यांमध्ये म्हणजे फाईलमध्ये ठेवले जातात, ज्या छोट्या छोट्या ट्यूब असतात किंवा छोटेसे बॉक्स त्याच्यामध्ये ठेवलं जातं. त्याच्यासाठी -135 डिग्री सेल्सिअस पासून ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाला ते साठवलं जातं. पण त्याच्यासाठी एक वायू वापरला जातो, द्रवरूपामध्ये त्या वायूच्या ते ठेवले जातात. तो वायू कोणता? ज्यावेळेला स्टेम सेल्स म्हणजे ज्याला आपण मूलपेशी म्हणतो त्यांचं जतन करायचं असतं, ते जे छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवलेलं असतं, स्मॉल बॉटल्समध्ये, त्या जतन करण्यासाठी मायनस टेम्परेचरमध्ये ते ठेवलं जातं. त्याच्यासाठी एक वायू वापरला जातो जो द्रवरूपामध्ये असतो. तो वायू कोणता? तर तो आहे नायट्रोजन वायू. ठीक आहे. द्रवरूप नायट्रोजनमध्ये ते ठेवले जातात. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते. हे पण प्रश्न विचारले जातात. मग आता तुम्हाला टेरिडोफायटाची ट्रिक म्हणजे टेरिडोफायटा गटातले जर गटातल्या ज्या वनस्पती आहेत त्या लक्षात राहत नसतील तर एक छोटासा ट्रिकचा व्हिडिओ आहे, तो आपल्या सायन्स बाय वॉरियर ऑफिसर याच प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. टेरेसवरती मास जो आहे तो नाच करतोय, तिकडून शीला येते ऑडियंटम गाडीमध्ये, 21 लाखाची गाडी असते आणि तो तिला लाईक करतो, अशा पद्धतीची ती ट्रिक होती. सो मासवरून मार्सेलिया असेल, नेचे ही वनस्पती आहे, टेरेसवरती म्हणजे टेरिडोफायटा आहे, त्यानंतर ऑडी गाडी म्हणजे ॲडियंटम जे आहे ते आहे, 21 लाखाची म्हणजे 21 एक्टम. अशा पद्धतीने त्या वनस्पती कशा लक्षात ठेवायच्या ती ट्रिक दिलेली आहे. पाहिलं नसेल तर पाहून घ्या, छोटा व्हिडिओ आहे 4-5 मिनिटांचा. तर कुठली नेचे जातीतली कुठली वनस्पती आहे जी जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते? तिचं नाव आहे टेरिस व्हिटाटा. असले प्रश्न विचारले जातात. टेरेस व्हिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती आहे जी जमिनीतून आर्सेनिक धातू जो आहे तो शोषून घेते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. बऱ्याचदा काय होतं की एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तेलाचे जे म्हणजे बोट असेल किंवा एखादी गाडी असेल तर त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे तेलाचे तवंग जमा होतात पाण्यावरती वगैरे, तर मग प्रदूषित पाणी असेल किंवा जमीन याच्यामधलं हायड्रोकार्बन आणि तेल याच्यासारखी प्रदूषकं वेगळी करण्यासाठी म्हणून कुठले जीवाणू वापरले जातात? त्याचं उत्तर असेल सुडोमोनास हे जे बॅक्टेरिया आहे ते त्याच्यासाठी वापरले जातात. पुढचा प्रश्न आहे, सूर्यफूल हे डॅश डॅश शोषून घेते. सूर्यफूल जे आहे ते काय शोषून घेते? तर अर्थातच युरेनियम आणि आर्सेनिक याच्यासारखी किरणोत्सारी जी मूलद्रव्य आहेत ती शोषून घेण्याचं काम सूर्यफूल करत असतं. ठीक आहे, युरेनियम आणि आर्सेनिक.
पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे ज्याचा वापर अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी केला जातो. पहा, अशा गोष्टी आहेत, असे प्रश्न आहेत, अशा फॅक्ट आहेत ज्या आपण कधीच वाचलेल्या नसतात, सरळ सरळ इग्नोर केलेल्या असतात. ठीक आहे, आणि हे करंटमध्ये पण असतं, करंट अफेअर्समध्ये, त्यामुळे हे प्रश्न बनू शकतात. कोणता जीवाणू आहे जो सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे ज्याचा वापर अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी केला जातो? तर तो जीव आहे डिएनोकोकस रेडिओडरन्स. डिएनोकोकस रेडिओडरन्स. ठीक आहे, हा जीव आहे जो अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, अडुळसा या वनस्पतीच्या पाण्यातील कोणतं तैलद्रव्य आहे जे खोकल्यावरती प्रभावी ठरतं? अडुळसा हा खोकल्यावरती प्रभावी आहे हे माहिती आहे आपल्याला, पण असं कुठलं तैलद्रव्य असतं त्या वनस्पतीच्या पाण्यामध्ये की ज्याच्यामुळे हे खोकल्यावरती परिणामी ठरतं, प्रभावी ठरतं? तर व्हॅसिसिन असं त्याला म्हटलं जातं, व्हॅसिसिन. मग 10वीच्या पुस्तकामध्ये एक होमवर्क पण दिलेलं आहे की ते जे बाळगुटी असतं त्याच्यामध्ये खूप सगळ्या वनस्पती असतात, वनस्पतींच्या मुळ्या असतात ॲक्च्युली. तर त्याच्यासोबत एक बुक येतं, त्या बुकमध्ये त्या सगळ्या वनस्पतींबद्दलची माहिती दिलेली असते, त्याच्यामध्ये कुठला घटक असतो ते दिलेलं असतं. तर ते जमा करा, असा एक कॉलम दिलेला आहे. सो असे जे प्रश्न असतात ते आयोगाकडून सिलेक्ट केले जातात, म्हणून हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इरिथ्रोपॉयटिन हे डॅश डॅश या आजारावरती प्रभावी उपचार ठरते. इरिथ्रोपॉयटिन हे डॅश डॅश आजारावरती प्रभावी उपचार ठरते. तर हे ॲनिमियावरती प्रभावी उपचार ठरणारं औषध आहे. तर याच्याशी रिलेटेड एक चार्ट बुकमध्ये आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. जस्ट अ सेकंड. ओके, इथे आहे हे. जनुकीय तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात येणारे काही प्रथिन उत्पादने व ती कोणत्या रोगावर उपयोगी पडतात ते पहा. इन्सुलिन आपल्याला माहिती आहे, मधुमेह डायबिटीज ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती ते उपयोगी आहे. सोमॅटोस्टॅटिन ठेंगूपणावरती आहे. इरिथ्रोपॉयटिन ॲनिमिया हा प्रश्न मी घेतलेला आहे. फॅक्टर 8 हिमोफिलियावरती प्रभावी आहे. इंटरल्युकिन कॅन्सरवरती, तर इंटरफेरॉन विषाणू संक्रमणावरती प्रभावी असणारं औषध आहे. ठीक आहे, तर हे जे काही प्रथिन उत्पादनं आहेत असे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. सो हा चार्ट जो आहे तो एकदा एक्झामला जाण्यापूर्वी नजरेखालून घाला, कारण स्टेट बोर्डमध्ये आहे म्हटल्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं इरिथ्रोपॉयटिन जे आहे ते ॲनिमिया या आजारावरती उपयुक्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो हे होते सायन्सचे क्वेश्चन्स जे 10वीच्या स्टेट बोर्डमधून मी घेतलेले होते. तुमची क्विक रिव्हिजन व्हावी आणि जर काही पार्ट राहिला असेल तर तो कंप्लीट व्हावा या हेतूने हे लेक्चर होतं. मला आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर फायदेशीर वाटलं असेल. इकॉनॉमिक्सचे जे 3 पार्ट मी अपलोड केलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी थँक्यू. कारण ते जे क्वेश्चन्स होते, क्वेश्चन्स शोधण्यासाठी काढण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि ते उपयुक्त आहेत तुमच्या एक्झामसाठी. सो हा पार्ट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. पुढचा पार्ट कुठल्या विषयावरती असायला पाहिजे हे सुद्धा सांगा. मी डेफिनेटली त्या विषयाचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुमच्या एक्झामपूर्वी घेऊन येईन. ठीक आहे, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच क्वेश्चन्सची जर PDF तुम्हाला हवी असेल, हा सगळा डाटा तुम्हाला हवा असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वॉरियर ऑफिसर असा आपला टेलिग्राम चॅनल आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या चॅनलवरती मी PDF जी आहे ती शेअर करेन. ठीक आहे, तिथेच तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चन्सची PDF पण मिळून जाईल. आणि जर हा उपक्रम तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, आपल्या चॅनलचा फायदा होत असेल एक्झामसाठी, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.